गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये भाजपने वर्चस्व राखून सत्ता भोगत असल्यामुळे स्वतःची प्रतिमा राखली. 50 मतदारसंघातून 32 ठिकाणी भाजपला यश मिळाले, तर युतीच्या मोगोच्या देखील जागा जिंकवून सरकारची प्रतिमा वाचवली. भिवपाची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्री आणि भाजप सरकारला भिवपाची गरज आहे हे चित्र जनतेने स्पष्ट दाखवून दिले आहे. विरोधकांमध्ये समन्वय नसल्यामुळे सर्वांना माहिती असतानाही यश भाजपला मिळाले, याची खंत आज विरोधकांनी केली पाहिजे. जनतेला आता हलक्यानं घेणं विरोधकांनी तर थांबवलंच पाहिजे, नाहीतर कायमस्वरूपी विरोधात बसून विरोधाभासच स्वीकारावा लागल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट मात्र अधोरेखित होते, ती म्हणजे आताचे भाजप सरकार जणू भ्रष्टाचाराचे तुरेच अभिमानाने शिरपेचात खुपसून जिल्हा पंचायत निवडणुकीच्या यशाचे सुवर्ण सण साजरे करत आहे. सगळेच डोक्याला गुंडाळून आनंदोत्सव साजरा करताना भाजपला सगळ्याचाच विसर पडला आहे, असे आता म्हणावे लागेल. पत्रकार शामसुर्या नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नावरून आता ही गोष्ट भाजपच्या देखील लक्षात आलीच असेल, पण करणार काय? सत्ता भोगायची असेल तर शरम धरून चालणार कसे? मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाला असे काही उत्तर दिले की जणू त्यावेळेच्या काँग्रेस सरकारला प्राण होता. त्याला रक्त, भावना, स्वार्थ, भ्रष्टाचार हे सगळे काही होते आणि त्या सरकारात असलेले सगळे आमदार मंत्री जणू दुधाने धुतलेले होते. मग त्यांच्यावर आरोप करून सत्तेचा कायापालट करणारे त्यावेळेचे विरोधी पक्षनेते स्वर्गीय मनोहर पर्रीकर काय मूर्ख होते, जे याच नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप विधानसभेत करत होते? तोंड बंद करून पर्याय नाही आणि तोंड उघडायला वाढ नाही, अशी सध्याच्या भाजपच्या नेत्यांची परिस्थिती आहे. गोव्यात गेली 15 वर्ष भाजप सरकार सत्तेत आहे. इथे डबल इंजिन सोडा, पंचायत आणि जिल्हा पंचायत धरून 4 इंजिन आहे. पण ती कशासाठी? फक्त आमदारांच्या मागे फिरून स्वतःचे स्वार्थी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, फक्त घोषणाबाजी करण्यासाठी, की आणखी कशासाठी? नेमकी कारणे कोण सांगेल का? अरे बाबांनो, 2007 ते 2012 पर्यंतच्या सरकारावर कशा पद्धतीचे आरोप विधानसभेत केले जायचे, त्यावेळी विरोधी पक्ष नेत्यांच्या सोबत आताचे भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक देखील आमदार म्हणून होते. त्यांनाही पर्रीकर जे काही बोलायचे ते आता खोटे वाटू लागले की काय? की अस्तित्व टिकवण्यासाठी काहीही बोला, आम्ही सहन करतो, अशी भूमिका दामू नाईक यांनी घेतली आहे. त्यावेळी खाण घोटाळा, वीज घोटाळा असे कितीतरी घोटाळे भाजपने पुढे काढले होते. त्याचे आज काय झाले? सरकारला म्हणे काही भावना आहे असे म्हणून स्वतःचा मूर्खपणा करणे टाळलेलंच बरं. एका वेळी मुख्यमंत्र्यांना पप्पू म्हणून हिंडवणाऱ्या रोहन खवटेंच्या यशाचे ढोल आज मुख्यमंत्री बडवत आहेत. घोटाळेबाज, लोकांची दिशाभूल करणारे सरकार म्हणून आरोप करणारे विश्वजित राणे आज भाजपचे जणू खांदे कार्यकर्ते झाले. पोशाख सुद्धा आता भाजपला मानवेल अशाच पद्धतीने घालणार असा त्यांनी बेतच आखला आहे. ते आता काँग्रेस सरकारवर असा काही निशाणा साधतात की काँग्रेस सरकारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री त्यांचेच वडील होते, याचाही त्यांना विसर पडला आहे. काँग्रेस सरकारवर आरोप म्हणजे ते स्वतःच्या जन्मदात्या पित्यावर आरोप करण्यासारखे आहे, याचाही त्यांना विसर पडून गेला आहे. सत्ता एकदा डोक्याला भिनली की त्याचे परिणाम असे काही दिसू लागतात, याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. दुसरीकडे 2007 ते 2012 पर्यंत काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री असणारे दिगंबर कामत देवाला देखील पडदा दाखवून आपण पुन्हा स्वतःच्या घरात परतल्याची भावना दाखवत आहेत. ज्या काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केले त्यांच्यावरही आरोप करण्यासाठी आता तोंड उघडावेच लागत आहे. मावित गुदिनो यांच्यावर काय आरोप झाले होते, न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली ही गोष्ट खरी, पण त्यासाठी सरकारी वकिलांनीच बाजू सैलपणे मांडल्याचेही स्पष्ट झाले आहे. काय म्हणावे? कितीही स्वबळावर नेते असले तरी भाजपच्या गोठ्यात सर्वांना दावणीला बांधून ठेवले जाईल याची जबाबदारी भाजपने मात्र चोख पार पाडली आहे. या नेत्यांची एकदा दया यावी अशी परिस्थिती आहे. मात्र करणार काय? गोव्यात सत्तेसाठी माती खाल्ली तर त्यात काय वाईट? नेत्यांच्या या भूमिकेमुळे त्यांनाही दोष कोण देणार? जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालातून मात्र एक स्पष्ट संकेत जनतेने दिला आहे, तो म्हणजे विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. या सगळ्यातून विरोधक किती बोध घेतील हे येणारा काळ ठरवेल. पण जर सत्तेत यायचं असेल तर युती आत्ताच झाली पाहिजे.
जागा वाटपही करून उमेदवारही निश्चित आताच करून त्यांना काम सुरू करावे लागेल. सत्ता मिळाल्यास कोणती खाती कुठल्या पक्षाला हे देखील आत्ताच ठरवावे लागेल. हा मूर्खपणा नव्हे. भाजप विरोधात लढाई जिंकायची असेल तर त्यांच्या बरोबरीने विचार करावा लागेल. सरकारच्या चुका दाखवून द्याव्या लागतील. जनतेचा विश्वास त्यांच्यात मिसळून मिळवावा लागेल. नाहीतर निवडणुकीच्या तोंडावर 2 महिन्याआधी युती करून निवडणुकीला सामोरे जाण्यात काही अर्थ नाही. विरोधकांना या गोष्टी कदाचित आता जास्त शहाणपणाच्या वाटतीलही, पण शहाणे होण्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे.